असा आहे आजचा स्पेशल लुक आणि 6 वारी साडीची 9 वारी साडी अगदी व्यवस्थित बसली. खूप क्यूट दिसते माझं पिल्लू. छत्रपती शिवाजी महाराज की मस्त. हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. आजचा हा पूर्ण दिवस आपल्या सर्वांसाठी खूप खास आहे आणि कारणही तसंच आहे. आज गुरुवार 19 मार्च, गुढीपाडवा सण आणि नवीन वर्षाची तसेच नवीन हिंदू वर्षाची सुरुवात झाली आहे. तर हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. आजचा हा पूर्ण दिवस आपल्या सर्वांसाठी खूप खास आहे आणि कारणही तसंच आहे. आज गुरुवार 19 मार्च, गुढीपाडवा सण तसेच नवीन हिंदू वर्षाची सुरुवात झाली आहे. तर या नवीन हिंदू वर्षाच्या तसेच गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि या गुढीपाडव्यापासून तुमच्या आयुष्यात खूप भरभराटी होऊ दे, तुम्हाला सुख समाधान ऐश्वर्य लाभू दे व उत्तम असं आरोग्य लाभून तुम्ही अधिकाधिक चांगलं कार्य करावे एवढीच इच्छा आहे. तसेच तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ दे. गिरगाव चौपाटीला खूप मोठी रॅली असती, तर त्या रॅलीमध्ये पार्टिसिपेट करण्याचा मी ठरवलं आहे. आणि विरूचा तर आजचा स्पेशल लुक असणार आहे आणि तो इतका एक्सायटेड आहे त्या लुकसाठी. गुढीपाडव्या दिवशी या तोरणाला इतकं महत्त्व असतं ना, तर त्याच्यामुळं मानाचा सगळ्यात आधी तोरण बनवून घेतलंय. आंब्याची डाळा आणि झेंडूची पिवळी फुलं. तर हे आधी पूर्ण बनवून लगेच दरवाजाला बांधून घेते आणि त्यासोबतच आंब्याचे काही डाळे सुद्धा आणले. घरात आजूबाजूला थोडंसं अडकून ठेवते इकडे तिकडे, म्हणजे एकदम असं शुभ वातावरण वाटेल. आणि लगेच पूर्ण अशी देवपूजा सुद्धा करून घेते. आणि विरूचं सुद्धा असं स्पेशली आवरायचं आहे. खुश चलो. देवपूजा करून झाली आणि देवपूजा केल्यानंतर इतकं फ्रेश वाटत आहे ना घरात. आणि आता रॅलीला जाण्यासाठी आवरायचं आहे. बाकीचं सगळी तयारी झाली, तर माझा आता मेकअप आणि पटकन साडी ड्रेपिंग करून घेते. आणि आजची विरूची सगळी तयारी आहे ती त्यांच्याकडे असणार आहे, त्यामुळे मी थोडं निवांत आहे. असा आहे आजचा स्पेशल लुक आणि 6 वारी साडीची 9 वारी साडी अगदी व्यवस्थित बसली, कुठं फुगली नाही. सगळी ज्वेलरी वगैरे घालून घेतली, सगळी तयार येतात. आणि मेन म्हणजे सकाळपासून इतकी तयारी करणं चालू होतं. हे जे काही माळ आहे ते काल धुवून स्वच्छ लावून घेतले. आणि तोरण सुद्धा आधीच आहे. आणि सकाळी जे काही मी तोरण फुला पानांचं बनवलेलं ते लावून घेतले. सुंदर अशी एक छोटीशी रांगोळी काढली आणि उंबऱ्याची पूजा करून चांगली रांगोळी सुद्धा काढली. आणि मस्तपैकी आज घरात स्वागत आहे. आमच्या शिवाजी महाराज तयार आहे. आणि खरंच पूर्ण घरात इतकं फ्रेश वाटत आहे ना, एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी भेटते. आणि देवपूजा सुद्धा करून घेतले. आणि असं सहज 1-2 आंब्याचे डाळे होते तर मी देवाजवळ लावून घेतले. आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हरभरा डाळ, कडुलिंब आणि गूळ एकत्र करून सकाळीच घेतले. तर त्यांना देते आता. आणि विरूला सुद्धा खायला द्यायचं आहे. ठीक आहे. असंच तुमचं आरोग्य चांगलं राहावं. आणि त्यासोबतच नैवेद्यासाठी भात, दही आणि सुजी बनवल्या. सकाळपासून माझं हे करणं कंटिन्यू चालू आहे. तर आता सगळी तयारी झाली आणि देवपूजा केल्यानंतर इतकं प्रसन्न वाटत आहे घरात, एक वेगळीच वाईब्स आहे. तर आता आम्ही तिघेही तयार झालोय, तर पटकन रॅलीला पार्टिसिपेट करू. खरंच इतकी खुश आहे ना. जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करून येत होतो तेव्हा प्रत्येक जण विरूला इतकं चांगलं चांगलं कमेंट्स देत होते. आणि सगळ्यांना विरूचा लुक खूप आवडला. विरू
रॅलीला सुरुवात झाली आणि इतकी गर्दी आहे ना जबर. पुढे बा पुढे सगळ्यांचं जाईल तिथे. लाडका दीदी फोटो काढतायत विरू सोबत. तलवार दाखवतो. दीदी फोटो काढते ना. रॅलीला ऑलरेडी सुरुवात झाली आणि काय माहिती विरूचा मूड थोडासा ऑफ झाला आणि सगळेजण त्याला बोलतायत की फोटो काढ, व्हिडिओ बनव. तर त्याला थोडंसं ते वेगळं वाटत आहे. आता खुश. आता कशी स्माईल आली. आज विरूला खूपच डिमांड आहे. स्माईल. वाव, मस्त वाटतं असं आपल्या लेकाचं कौतुक होत असेल चार चौघात. विरूचं स्पेशल फोटोशूट. प्राउड मोमेंट. विरू स्माइल. विरूचा स्पेशल फोटोशूट करायचं. माझ्या विरूचा स्पेशल फोटोशूट. विरू स्माइल. तो प्राऊड फील होते ना विरूसाठी. मला सगळे फोटो काढतायत त्यांचे. रुपाली भोसले सेलिब्रिटी. विरू लक्ष वेधलं गेलं ऍक्च्युली. विरूला खूप स्पेशल ट्रीटमेंट भेटले आहेत. कोणी कोणी हँडशेक केलं पिलू. केलेला विरूचं फोटोशूट. दक्षिण मुंबईचा
प्रथम हा गणपती सगळ्यांच्या तर रॅली गर्दी आहे. काय भेटलं खुश. लोकमान्य टिळक विदा सावरकर यांची मुलांनी भूमिका वठवली. जय. लोककलेचं जीवन रेखाटण्याचा प्रयत्न केलाय. जागा भरून काढा. वा. छोट्या मुलांचा राऊंड चालू आहे आणि इतकं अट्रॅक्टिव्ह वाटत आहे. वाव. सायकल घेऊन सुद्धा काही लेडीज आहेत. वाव. वाव. स्माइल. साइकिल जरूर चलाना चाहिए क्योंकि साइकिल से फिटनेस और सारी बीमारियां दूर होती है. मैं ये बोलना चाहता हूँ. बराबर. नहीं, हम लोग साइकिल जैसा मिसाइल बना देंगे. परंपरा नुसती जोपासायची नसते, ती पुढच्या पिढीला सोपवायची असते. ओके. वासुदेव. आज आपला मराठी सण आहे तर वडापाव झालाच पाहिजे आणि या वडापावला इतकी गर्दी आहे ना, तर आता वडापाव घेण्यासाठी आलोय आणि 3 वडापाव स्पेशल ऑर्डर सुद्धा केले. काय पाहिजे? वडा ब्लॅक कलरचा, नंतर आधी वडापाव आणि पॅटीस. वडापाव आणि पॅटीस इतकं मस्त होतं ना, लगेच संपून गेलं आणि आता लगेच भजी घेतले. कसे टेस्ट? इट्स ओके. इट्स ओके. छोटे शिवाजी खातायत आता. कसं वाटलं आजचं रॅलीचं? एक नंबर. काय एन्जॉय केले ना आणि सगळीकडे खूप गर्दी होती तरी फोटोची जी काही क्रेज होती ना ती खूप एन्जॉय केली. छोटे शिवाजी जायचं का घरी? चलो बाय. रॅली संपल्यानंतर सगळ्या खाऊच्या स्टॉलला इतकी गर्दी आहे ना, सगळीकडे वेटिंग आहे. विरूचं फोटोशूट, माझ्या विरूचं स्पेशल फोटोशूट. अरे बापरे. स्माइल विरू. आता बरोबर दुपारचे 12 वाजलेत आणि इतकी एन्जॉयमेंट केली, भरपूर मनसोक्त फोटो काढलेत आणि आता घरी जातोय. आणि आता मागची गर्दी सुद्धा हळूहळू आता कमी होते. छोटे शिवाजी पाहिलं. मस्त. खरंच आम्ही तिघांनी सुद्धा खूप एन्जॉय केला. गिरगाव चौपाटीचा आजचा लूक आणि भरपूर गर्दी आहे तिकडे सुद्धा आणि मेन म्हणजे सगळ्यांचं फोटोशूट चालू आहे. वा. जस्ट घरात आले आणि गाडीवर असतानाच विरू झोपला होता तर त्याला झोपवलं आणि घरात आल्यानंतर थोडी हालचाल झाल्यामुळे उठला तर त्याची कपडे आधी सगळ्यात चेंज करून घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची दिष्ट काढली. कारण शोभायात्रेमध्ये गेल्यानंतर जवळपास
200 ते 250 लोकांनी त्याचे फोटो काढले असतील आणि माझ्यासाठी ती इतकी प्राऊड मोमेंट होती ना. आणि मला ते खूप ठिकाणी मी ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि सगळ्यांची एकच कमेंट्स होती की खूप छान दिसतोय, त्याची दिष्ट काढा. त्याच्यामुळे सगळ्यात आधी त्याची दिष्ट काढून घेतली आणि आता तो त्याच्या मित्रांसोबत खेळतोय. आणि हा जो काही आउटफिट केला होता ना, तर त्यातले सुद्धा इतके फोटो आलेत ना मस्त. स्टार प्रवाहावरील सगळ्या मालिकेतले एक एक कलाकार होते आणि प्रत्यक्षात त्यांना बघायला भेटलं. आणि त्यावेळी असं झालं होतं की ऑलरेडी जो काही मैदानी आखाडी खेळ चालू होता तर तिकडं मी शूट करत होते आणि विरूच्या इथून पास झाले तेव्हा प्रत्येक सेलिब्रिटी लोकांनी विरूला हँडशेक दिला आणि खूप क्यूट दिसते असं बोलले. अशा या लोकांना पण प्रत्यक्षात बघितलं तर खूप मस्त वाटलं. आणि ओव्हरऑल फर्स्ट टाइम माझा हा अटेम्प्ट होता शोभायात्रेचा, परंतु खूप एन्जॉय केला. येताना थोडासा खाऊन आलो होतो, थोडासा पोटाला आधार आहे. तर सकाळी मी नैवेद्याला जे काही जेवण बनवलं होतं तर ते थोडंसं खाऊन घेते. गुढीपाडव्याच्या सणाला इतकी एनर्जी आले ना, कुठून माहीत नाही, पण असं एक वेगळंच चैतन्य अंगात आल्यासारखं झाले. मेन म्हणजे 1 वाजता रात्री झोपून सकाळी 5 वाजता उठले. फक्त 4 तासाची झोप झाली, परंतु अजूनही चेहऱ्यावर काही वाटत नाही, एकदम फ्रेश आहे असं वाटतं. आणि हेच तर आपल्या सणांचं वैशिष्ट्य आहे. भरपूर वेळ झालाय आणि आता थोडासा हा जो काही आउटफिट आहे तो कम्प्लीट चेंज करते आणि आपले कम्फर्टेबल जे काही समर सीझनसाठी आहेत तर ते कपडे घालते. गावी प्रत्येक कार्यक्रमाला कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असेल तर पुरणपोळी फिक्स आहे. आणि सकाळपासून मम्मीला किंवा आईंना फोन केला तर सगळ्यांनी पुरणपोळी केले, परंतु सकाळी एवढी धावपळ होती ना तर पुरणपोळी करणं शक्यच नाही. आणि भरपूर वेळ आता पुरणपोळी सुद्धा खाऊन झाल्या, त्यामुळे मस्तपैकी घरगुती दह्यापासून मी आम्रखंड बनवले आणि एकदम थोडी क्वांटिटी केली. तर आता त्यांचं ताट सुद्धा तयार करते आणि जास्त व्हरायटी नाही ठेवली कारण आता संध्याकाळचं थोडंसं जेवण लेट होते. आणि गरमागरम चपात्या आणि इतक्या मस्त झालेत ना अशा मऊ लुसलुशीत, त्या सुद्धा वाटते. आणि भरपूर काही व्हेज मध्ये व्हरायटी असते, परंतु सध्या आम्ही दोघेही तेलकट किंवा गोड एकदम कमी खातोय. आणि यामध्ये सुद्धा जी साखर वापरली ती मी खडी साखरची पावडर वापरले, जेणेकरून डायरेक्ट शुगर न खाऊ नये म्हणून. आणि त्यांनी येताना सरप्राईज म्हणून मस्तपैकी आमरस आणलाय आणि एकदम असा घट्ट आहे. फर्स्ट टाइमच खातोय या सीझनचा. अजून ऑलरेडी सीझन नाही चालू झाला, परंतु मार्केटमध्ये सगळं अवेलेबल आहे. आणि मस्तपैकी शेवग्याच्या शेंगा भरपूर घालून डाळीची आमटी बनवली हेल्दी अशी. या गावाकडून आणलेल्या शेंगा आहेत तर त्याची एक वेगळी चव असते. आणि कोणती पापड किंवा भजी नाही वापरली, एकदम असं प्रोटीन रिच ताट तयार. आमचं जेवण सुरू आहे आणि विरू सुद्धा आज आपल्या हाताने खातोय, मस्त वाटतंय. आणि आम्रखंड बघितल्यापासून इतका खुश आहे ना तो मगापासून. विरू तुला आवडतं? आणि आमरस कोणी आणला? तिघांचंही आमचं जेवण आज खूप मस्त झालं आणि विरू सुद्धा आज पोट भरून जेवला तर त्याचं एक वेगळंच समाधान आहे. आणि जेवण झाल्यानंतर ते लगेच काल जो काही शिवाजी महाराजांचा आउटफिट रेंटेड आणला होता तर त्या आज देण्यासाठी दोघं गेले दादरला. आणि मी घरातील बाकीची सगळी कामं आवरून घेतली. आणि सकाळपासून थोडीशी एवढी धावपळ चालू होती, परंतु विरूचा जो काही लुक होता ना तो इतका क्यूट दिसत होता. आणि मेन म्हणजे गुढीपाडव्याच्या या मुहूर्तावर ज्या काही गोष्टीचं प्लॅनिंग केलं होतं ना त्या सगळ्या व्यवस्थित झाल्यात. सेलिब्रिटी लोक भेटले तर त्याचा एक वेगळाच आनंद आहे. अशा रीतीने आजचा गुढीपाडव्याचा सण खूप छान एन्जॉय केला आणि मस्त गेला. फक्त गावचं जे काही गुढी उभारण्याची जी काही आपली रीत आहे ती थोडीशी मिस केली, परंतु इतर जो काही दिवस होता तो खूप छान होता. घरातील सगळी कामं सुद्धा आवरून झालेत आणि ते सुद्धा दोघं दादरवरून आले. तर आता मस्तपैकी थोडंसं शतपावली करून येतो, नवीन मुहूर्तावर काहीतरी नवीन सुरुवात. आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन खास व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.